हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसं काय गाईज? आम्ही आता जातोय माऊलीच्या देवळाला आणि हे एक सुंदर मंदिर आहे इथे पप्पा गाडी आणि खूप चालवतायत. जागृत. आणि आता आम्ही निघालोय तिथे खड्डे जायला. भरपूर आहेत, गाडी संध्याकाळची वेळ हलते आहे आहे बोलताना. आणि हे बघा, रस्ता खूप खराब आहे. इथे विरा आहे, ही बघा. मी बोललेलंच बोलते आहे विरा. तिला सांगितलं होतं की बोलू नकोस म्हणून, रिपीट, पण ती ऐकत नाहीये. नाही, ऐकते ती, तशी ऐकते ती, तशी शाणी आहे. पण आता सध्या तिला झोपेचा वेळ आहे ना तिच्या, तर त्यामुळे ती डबल बोलते आहे. तिला झोप आली आहे बहुतेक. नाही ग विरा, झोप आली आहे तुला? नाही, झोप नाही आली आहे. गाईस, रस्ता खराब आहे बघा, भरपूर खराब आहे रस्ता. गाडी चालवताना मजा येत नाहीये. हा बघा, आता आम्ही माऊलीला जातोय, गुंजीला. बघू शकता तुम्ही, रोड किती खराब आहे. गाईज, आम्ही पोचलो बघा आता. इथे हे कमान आहे, इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. देवळाकडे जायचा हा रस्ता. आता एक 10 मिनिटातच आपण पोचू इथून. चला मग. हे बेळगाव जिल्ह्यामधील गुंजी येथील श्री माऊली देवी मंदिर हे एक जागृत आणि लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. आता पोचलो बघा. हे आम्ही, किती सुंदर देऊळ आहे तुम्ही बघू शकता. ते उतरलो आम्ही. चला तर मग दाखवते तुम्हाला, आतून पण देऊळ दाखवते मी. हे बघा बघा, जस्ट उतरलो आता. हे बघा, माझ्या मागे आहे देऊळ. हे मंदिर खानापूर तालुक्यात स्थित आहे. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भक्त माऊली देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. इथे पावसाळ्यात आणि सणासुदीच्या काळात, विशेषतः नवरात्रीमध्ये येथे मोठी गर्दी असते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी असा लौकिक असून खणा, नारळाची ओटी, तुळाभार, सोन्या चांदीचे दागिने अशा पद्धतीने यात्रा काळात नवस फेडले जातात. हे बघा, आम्ही प्रवेश करतोय मंदिरामध्ये. आता हे बघा, भरपूर मोठं मंदिर आहे आणि भक्तांसाठी यायला जायला पण त्यांनी एक उत्तम अशी सोय इथे केलेली आहे. ही बघा, आम्ही आता जातोय. आता समोरून तुम्हाला दाखवते. हे बघा, वीरा आत गेलेली आहे. वीराने नमस्कार केला. वीरा माझी वाट बघत नाहीये. हे बघा, आत गेली वीरा. छान, अगदी मस्त. गाईज, आता आम्ही नमस्कार केला आणि आता मंदिरातून बाहेर पडतोय. खूप सुंदर मंदिर, भरपूर मोठं मंदिर आहे. कधी आलात तर तुम्ही नक्कीच भेट द्या. बघण्यासारखं आहे मंदिर. भरपूर जागृत पण आहे. हा आजूबाजूचा बाहेरचा परिसर. इथे जेव्हा जत्रा भरते तेव्हा मोठमोठे स्टॉल आणि भरपूर प्रमाणात गर्दी असते. आता मी निघालो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.